येस. मीरा आहे का? तुम्ही? मी तिची मैत्रीण. या आत या. वंदना. मीरा. अगं तू इथे कशी काय? अगं नागनाथ काकांनी सांगितलं तू ठाण्यात असतेस आणि मी मावशीकडे ना गौरी गणपतीसाठी. म्हटलं तुला भेटल्याशिवाय जाईन कशी. नाही बरं झालं तू आलीस. हे मिस्टर ना? हे वेदाचे बाबा. नाही चुके चुके. नाही ठेवतो मी. आणि ही माझी गावाकडची मैत्रीण वंदना. वेलकम वंदना. तुम्ही बसा, मी आलोच. अगं ते काय झालं ना, मी काकांनी मला सगळं सांगितलं. तू खुश आहेस ना? बाकी काय गौरे ग? आणि काय दिसतेस तू, बदललीच आहेस. नवरा काय चिकणा आहे तुझा. अगं तू हळू बोल. तू तू तिथे बस चल. ये. हो ग. अगं सामान तर घेऊ दे. भारी. अगं तू काय करतेस? काय पण बोलतेस तू? माधव नसताना मी पण याच्या प्रेमात पडले असते. बरं, म्हणजे अजून तुझं माधव प्रकरण सुरूच आहे वाटतं. प्रकरण काय ग? प्रेम आहे माझं माधववर मनापासून. तुझं आहे ग प्रेम, पण त्याचं आहे का तुझ्यावर प्रेम? हो आहे. लग्न करणार आहोत आम्ही लवकरच. अरे वा, आम्हाला बोलव. हा मला बोलवेन. हा पण तुम्ही याल का गावी? येईन ना, का नाही. अगं तू हे काय आणलंस पिशवीत इतकं? अगं तुझ्या काकांनी कोकण मेवा पाठवलाय तुझ्यासाठी. कशाला इतकं? काका पण ना? हो, तवशी, चिबूड, आरवी, भेंडी. हे बापरे. हा, आणि तुझी सगळ्यात आवडती कैरी. मला ना खूप आवडते कैरी. काका पण ना इतकं सगळं पाठवलं की आता वर्षभर पुरेल ते आम्हाला. आम्ही कोकणची माणसं मोजून प्रेम करत नाही. अच्छा, आम्ही कोकणची माणसं काय? बरं बरं, ते सगळं जाऊ देत. गावात सगळे कसे आहेत? आणि तुमच्या भावकीची भांडणं मिटली का ग? भांडणं मिटली आहेत, पण कसं सांगू तुला. पण काय? गावात भलतच काहीतरी घडतंय ग. तुला जपणार